काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रम्। खलानीशवादापनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। यदक्षरमनाख्येय मानन्दमज केवलम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। सम्पाद्य ज्ञानैश्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्। आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता। लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावेन प्रीती। प्रस्तुत आजच्या या नैमित्तिक कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपलं ओझं संतांनी कसं स्वीकारलेलं आहे आणि ते आईच्या दृष्टांताने तुकोबाराय या अभंगातून स्पष्ट करतायत। आज ही नैमित्तिक सेवा आहे, निमित्ताला धरून केली जाणारी सेवा ती नैमित्तिक सेवा आहे। शास्त्रामध्ये नैमित्तिक हे कर्म मानलेलं आहे। कर्माचे तसे दोन प्रकार शास्त्रात सांगितलेले आहेत, एक विहित आणि दुसरं निषिद्ध। विहित कर्म त्याला म्हणतात शास्त्राने जे करण्याची आज्ञा दिलेली आहे, तुम्ही हे करा असं जे कर्म करण्याची आज्ञा दिलेली आहे त्या कर्मांना विहित कर्म म्हटलं जातं। आणि ज्या कर्मांचा निषेध केलेला आहे, करू नये म्हणून सांगितलेलं आहे, दारू पिऊ नये, मांसाहार करू नये, हिंसा करू नये, करू नये करू नये म्हणून असा ज्या ज्या कर्मांचा निषेध केलेला आहे त्या कर्मांना निषिद्ध कर्म म्हणतात। तर मनुष्याने आपल्या जीवनात निषिद्ध कर्म ही कधीच करू नयेत, कधीच करू नये, पण विहित कर्म मात्र केल्याशिवाय राहू नये। तर विहित कर्म जे करणीय आहे त्या विहित कर्माचे 4 प्रकार शास्त्रात सांगितलेले आहेत, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त असे विहित कर्माचे 4 प्रकार आहेत। काही कर्म नित्य करायचे असतात, काही कर्म मात्र निमित्ताला धरूनच करायचे असतात, काही कर्म आपल्या अंतःकरणातली कामना फलीभूत होण्यासाठी शास्त्रात त्याकरता जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाचं अनुसरण करून ती कर्म करायची असतात, त्याला काम्य कर्म म्हणतात। आणि ही तिन्ही कर्म करत असताना जर काही दोष घडला तर त्याच्या क्षालनार्थ जे कर्म केलं जातं त्याला प्रायश्चित्त म्हणतात। असे विहित कर्माचे 4 प्रकार आहेत। त्यापैकी नैमित्तिक म्हणून जो दुसरा कर्माचा प्रकार आहे त्या नैमित्तिक कर्मातली आजची सेवा आहे। कोणतं निमित्त तर ते निमित्त आपल्या सर्वांना ज्ञात आहे, ते जाणूनच आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहात। मातोश्री वैकुंठवासी विजलाबाई बबनराव गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी ही सेवा होते आहे। त्यांचे 4ही सत्पुत्र श्री उत्तमराव, अनिलराव, विठ्ठलराव आणि त्याचप्रमाणे गोरखराव
हे चारही सत्पुत्र सुना आणि त्यांचा सर्व परिवार त्यांनी आपल्या या मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही सेवा आयोजित केलेली आहे. पुत्राचं हे उचित कर्तव्य आहे की आपली माता अगर आपले पिता मरण पावले असताना त्यांच्या निमित्ताने उदक प्रदान करणं, पिंड प्रदान करणं, श्राद्ध संपन्न करणं हे पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. पुत्राने हे केलंच पाहिजे. का केलं पाहिजे? ते उदक प्रदान, पिंड प्रदान, श्राद्ध जर संपन्न केलं तर त्या पितरांची ऊर्ध्वगती होते आणि जर पुत्राकडून हे कर्म केलं नाही तर त्यांची अवनती होते, अधोगती होते. म्हणून आपल्या माता पित्यांचं ऊर्ध्वगमन व्हावं, उन्नती व्हावी याकरता पुत्राने ही कर्म केली पाहिजेत. श्राद्ध संपन्न केलं पाहिजे, उदक प्रदान, पिंड प्रदान हे केलंच पाहिजे. मी नाही सांगत, ज्ञानोबारायांनीच ज्ञानेश्वरीमध्ये आवर्जून याचा उल्लेख केलेला आहे की पुत्राने हे कर्म केलंच पाहिजे. आणि सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करीती पार्वणे का माता पितर मरणे अंकित जे दिवस. माता पितर मरणे जे अंकित दिवस. आपली माता अगर आपले पिता मरण पावले असताना त्यांच्या निमित्ताने जे जे दिवस पुत्राने उदक प्रदान, पिंड प्रदान करून संपन्न करायचे असतात ते त्यांनी केलेच पाहिजेत. ते केलं तरच पितरांना ऊर्ध्वगती प्राप्त होते. आणि जर पितरांचं हे श्राद्ध संपन्न केलं गेलं नाही पुत्राकडून तर त्यांची अवनती होते, अधोगती होते. कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर कर्तव्य परांगमुख होणाऱ्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करत असताना भगवान श्रीकृष्णाने जो दिव्य उपदेश केला ती जी भगवद्गीता आहे त्या भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुनाने ही समस्या देवापुढे मांडलेली आहे. देवा, हे युद्ध आता मला करायला लागत आहे, पण हे युद्ध करण्यातून मला थोडासा अनर्थ दिसून येतो. तो अनर्थ असा की हे जे कौरव आहेत हे युद्धाला माझ्या पुढे टिकणार नाही, कोणी टिकणार नाही. या कौरव कुलाचा क्षय होईल, संपलं जाईल कौरव कुल. आणि कौरव कुल संपलं गेलं की कुलधर्म नष्ट होणार. कुलक्षय झाला की कुलधर्म नष्ट होणार. कुलधर्म नष्ट झाले की अधर्म वाढला जाईल. अधर्म वाढला गेला कुलस्त्रिया दूषित होतील. कुलस्त्रिया दूषित झाल्या की वर्णसंकर निर्माण होईल. आणि वर्णसंकर निर्माण झाला की पुढे उदक प्रदान, पिंड प्रदान करायला, श्राद्ध करायला कोणी योग्य राहणार नाही. आणि मग ही उदक प्रदान क्रिया, पिंड प्रदान क्रिया लुप्त होईल. आणि ही लुप्त झाली का ते पितर पतनाला जातील. पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुनाने ही समस्या मांडलेली आहे. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मो भिभवत्युत अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकर संकरो नरकायैव कुलज्ञानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रियाः. लुप्त पिंडोदक क्रियाः, उदक प्रदान क्रिया आणि पिंड प्रदान क्रिया जर लुप्त झाली तर पितरः पतन्ति. पितर हे पतनाला जातात. म्हणून उदक प्रदान, पिंड प्रदान केलं गेलं पुत्राकडून की त्यांचं पतन होत नाही, त्यांचं ऊर्ध्वगमन होत असतं. म्हणून पुत्राकडून हे पिंड प्रदान घडलं पाहिजे, श्राद्ध संपन्न केलं पाहिजे, म्हणजे पितरांचं ऊर्ध्वगमन होतंय. म्हणून त्या दृष्टीने आज हा मातेचा जो प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे, यात ह्या चारी सत्पुत्रांकडून ते विधियुक्त कर्म घडून आता ही नामसंकीर्तनात्मक सेवा होते आहे. कोणी म्हणेल
उदक प्रदान, पिंड प्रदान, श्राद्ध संपन्न करणं हाच मुख्य भाग आहे ना पुत्रांचा. हो. मग ते कर्म झाल्यानंतर आम्ही जेवलो असतो आणि गेलो असतो. तुमचा हा मध्ये अवसर कशा करता? एक तर यायला तुम्ही आधीच उशीर केला. उशीर केला नाही बरं का, उशीर झालेला आहे. पंढरपुराहून कार्यक्रम मंदिरावर आलो आणि त्यानंतर मंदिरातली काही कामं पाहिली गाथा मंदिरावरची आणि नंतर निघालो तर नागपूरवरून लोक आले भेटायला. ते भेटायला आल्यानंतर त्यांच्या नियोजनाकरता थोडंसं त्यांचं आदरातिथ्य करण्याकरता थोडा वेळ गेला आणि तिथून पुढे निघाल्यानंतर चाकण MIDC जे कोणी आलेले असतील त्यांच्या लक्षात येईल की ते ओलांडणं तिथून बाहेर पडणं 1-1.5 तासाचा जवळजवळ कालावधी जातो. त्यामुळे ट्रॅफिक अडचण ही निर्माण होत गेली आणि त्यामुळे येण्याला उशीर झालेला आहे. आता कीर्तन सुटायच्या वेळेला आपलं सुरू झालेलं आहे. आता कधी सुटल हे सांगता येत नाही. तुमचं माझं जोपर्यंत जमल तोपर्यंत कीर्तन चालेल. काही घाबरू नका, लवकर आटोपण्याचा प्रयत्न करेल. तर आता ही नामसंकीर्तनात्मक सेवा कोणी म्हणेल हा कशा करता तुमचा अडसरमध्ये? ते पुत्रांकडून विधियुक्त कर्म झालं असतं, श्राद्ध संपन्न झालं, उदक प्रदान, पिंड प्रदान, तुमची ही मध्ये बडबड कशाला? तर ही बडबड एवढ्या करता श्राद्ध संपन्न झालं, उदक प्रदान, पिंड प्रदान झाल्यानंतर ही नामसंकीर्तनात्मक सेवा करण्याची 2 महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत. कर्मकांड हे अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय नाजूक आहे. ते योग्य यथाविधी घडायलाच पाहिजे. जर त्या कर्मामध्ये काही दोष निर्माण झाला, न्यूनता निर्माण झाली तर यजमानाला, कर्त्याला पतनाला जावं लागतं. ते विधियुक्त कर्म तंतोतंत व्हायला पाहिजे. कर्मामध्ये 2 प्रकार असतात, एक मंत्र आणि दुसरं तंत्र. मंत्रोच्चार ब्राह्मणाकडून ते स्पष्ट योग्य प्रकारे व्हायला पाहिजे त्या विधीचे, आणि त्या मंत्राचे उच्चार योग्य प्रकारे झाले की त्याप्रमाणे तंत्रही व्हायला पाहिजे. तंत्र म्हणजे तशी क्रिया होणं. मंत्रोच्चार जसा केलेला आहे ब्राह्मणाने तशी यजमानाकडून क्रिया घडायला पाहिजे आणि ती योग्य व्हायला पाहिजे. त्या मंत्रामध्ये कोणत्याही प्रकारे चूक होता कामा नये. मंत्राच्या स्वरात, उच्चारात दोष होता कामा नये. तसेच वर्णाच्या उच्चारात दोष होता कामा नये. वर्णाच्या उच्चारात आणि स्वराच्या उच्चारात जर ब्राह्मणाकडून दोष घडला तर त्याचा परिणाम यजमानाला, नरकाला, अधोगतीला जावं लागतं. त्याचा उलट परिणाम होतो. मंत्रो हीन स्वरतो वर्णतो वा, स्वरतः वा वर्णतः. स्वरातून अगर वर्णाच्या उच्चारातून जर काय दोष घडला तर त्याचा दुष्परिणाम कर्त्याला भोगावा लागतो. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा. तुकोबरा म्हणतात कर्म आणि धर्म ही सांग व्हायला पाहिजे, सर्व अंगाने परिपूर्ण व्हायला पाहिजे. सर्व अंगाने परिपूर्ण जर झाली नाही, त्यात उणेपणा राहिला तर कर्त्याला पतनाला जावं लागतं. कर्म धर्म नव्हती सांग नव्हती सांग उण्या अंगे पतन. कर्म धर्म सांग नव्हती. त्या कर्माचं आचरण सर्व अंगाने जर परिपूर्ण झालं नाही तर उण्या
अंगे पतन, उणेपणा त्यात राहिला जातो आणि उणेपणा राहिला की त्या कर्त्याला पतनाला जावं लागतं, इतका दुष्परिणाम होतो. एक मोठं उदाहरण दिलेलं आहे शास्त्रामध्ये. वृत्रासुराने इंद्राला मारण्याकरता यज्ञ केला. इंद्राला मारण्याकरता वृत्रासुराने यज्ञ केला, पण तो यज्ञ करत असताना त्या मंत्राच्या उच्चारात दोष झाला, त्या मंत्राच्या उच्चारात चूक झाली. त्याचा परिणाम असा झाला, ज्या करता यज्ञ केला वृत्रासुराने तो इंद्र तर मेला नाहीच नाही, पण त्याचा परिणाम वृत्रासुरालाच मारावं लागलं. उलट चाललं ते शास्त्र. वृत्रासुरा अवश्य मरण वृत्रासुरालाच मारावं लागलं, इंद्र मेला नाही. त्याचा दुष्परिणाम कर्त्याला भोगावा लागतो. ते तंतोतंत तसं व्हायला पाहिजे. आपल्याला दुसरं उदाहरण रामायणातलं लक्षात आणून देतो. कुंभकर्णाने तपश्चर्या केली, प्रसन्न झाले. माग काय मागायचं ते, तर मागण्यामध्ये त्याच्यात चूक झाली. त्याला मागायचं होतं इंद्रपद. काय मागायचं होतं? इंद्रपद, पण तोंडात आलं निद्रापद. त्याचा परिणाम काय झाला? इंद्र तर मिळाला नाही, म्हणजे इंद्रपद तर मिळालं नाही, पण त्याला निद्रापद मात्र मिळालं. कायमचं झोपून राहण्याची पाळी आली. मग पुन्हा उशाप मागितला की माझी चूक झाली म्हणण्यामध्ये जरा काहीतरी सवलत द्या, काही सुधारणा करा. मग म्हणे 6 महिने जागा राहायचे आणि 6 महिने झोपून राहायचे. दोष निर्माण झाला की त्याचा परिणाम दुष्परिणाम भोगावा लागतो. एक साधी गोष्ट सांगतो आणि पुढे जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कर्मकांड किती नाजूक आहे. भगवंताने स्वतः गीतेच्या 3ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे, किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः कवयः अपि अत्र मोहिताः. कर्म म्हणी पेते कवन अथवा अकर्मा काय लक्षण हे विचारिता विचक्षण गुंफवून ठेले. येथ मोहिलेगा क्रांतदर्शी. कर्माच्या बाबतीत चांगले हतबल झालेले आहेत, त्यांना ती कर्म तंतोतंत करता आलेली नाही. कुठला तरी दोष घडतो. अलीकडे कर्मकांडाचा पूर्णत्वाने अभ्यास असणारेही ब्राह्मण दुर्मिळ झालेले आहेत. कर्मकांडाचा पूर्णत्वाने अभ्यास असणारे ब्राह्मण दुर्मिळ झालेले आहेत. ते मिळत नाही. मिळाले तर सामान्य अभ्यास नसलेले मिळतात. त्यांच्याकडून ते मंत्र योग्य प्रकारे उच्चारले जातातच असं काही नाही. बऱ्याच वेळेला भूमिपूजनाला मूर्ती स्थापनेला आमचा योग येतो. त्यावेळेला मंत्र जे म्हटले जातात ते ऐकून हसू येतं, पण मनातल्या मनात हसावं लागतं, प्रगट हसता येत नाही. उच्चारात खूप चूक घडत असते, दोष घडत असतात. त्याप्रमाणे जर घडलं नाही तर कसा दोष लागतो एक आपल्याला नमुना त्यापुढे देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपण सर्वजण कोणता ना कोणता तरी कर्मकांडाचा विधी करत असतो. तो विधी करत असताना बघा, विधीला आपण बसल्यानंतर ब्राह्मण आपल्याला पहिल्यांदा काय सांगतात? नेत्रोदक स्पर्शः, म्हणजे डोळ्याला पाणी लावा. नेत्रोदक स्पर्श हा आहे मंत्र, आणि त्या मंत्राचा ब्राह्मण उच्चार करतो आणि आपल्याला मराठीत सांगतो डोळ्याला पाणी लावा. नेत्रोदक स्पर्श, नेत्र म्हणजे डोळा, उदक म्हणजे पाणी, स्पर्श पाण्याचा स्पर्श डोळ्याला करा असा तो मंत्र म्हणतो. आपण मग पाणी घ्यायचं डोळ्याला लावायचं. पुढे नंतर सांगतो आचम्य, आचमन करा. आचमन करायला सांगतो. आता आचमन करायला सांगितल्यानंतर आचमना करता किती पाणी घ्यावं याचं शास्त्र आहे. किती घेता येत नाही,
उन्हाळ्यामध्ये ओंजळ भरून चालणार नाही. किती पाणी घ्यावं शास्त्र असं सांगतंय. उडीद भिजेल इतकंच पाणी आचमना करता घ्यायचं असतं. उडीद भिजेल इतकंच पाणी आचमना करता घ्यायचं. भागवतातली ओवी आहे. ते जर कमी घेण्यात आलं, अगर जास्त घेण्यात आलं तर दारू पिल्यासारखं पाप लागतं. कर्मी आचमन घ्यावे तै माश मात्र जळ घ्यावे. तेची न्यूनाधिक जै पावे तै दोष पावे सुरापान सम. नाथ महाराजांच्या भागवतात ओवी आहे. कर्माचं आचरण करत असताना जे पाणी घ्यायचंय, आचमन करायचंय, तर ते माश मात्र जळ घ्यावे. माश म्हणजे उडीद. उडीद भिजेल इतकंच पाणी घ्यायचं असतं. म्हणून ती पळी असते बघा ब्राह्मण, पळी आणि ते पात्र, ती पळी तेवढ्याच आकाराची तशी तेवढीच असते की उडीद भिजेल इतकीच तिची स्थिती असते. म्हणून तेवढंच पाणी घ्यावं आचमना करता. जर ते कमी जास्त घेण्यात आलं तर दारू पिल्यासारखं पाप लागतं. हे एका विधीतलं मी सांगितलं, फक्त आचमनातलं. तर कर्म सुरू झाल्यापासून ते कर्म संपेपर्यंत किती किती मंत्राच्या उच्चारात दोष होतील आणि तंत्राच्या क्रियेमध्ये किती दोष होतील त्याचा आपण मोजमाप करू शकत नाही. आणि ते तर ब्राह्मणातला पूर्णत्वाने करता येत नाही. आणखी पुढचं दुसरं सांग का, आपला दोष. आपला दोष असा, आपण यजमानच ब्राह्मणाला म्हणतो काका जरा शॉर्टकट घ्या बर का, लांबू नका जास्त, थोडक्यात पसारा, थोडक्यात घ्या. आता मग त्यांना काय आधीच हौसन, मग पडला पाऊस, मग किती सोडायचं आणि किती धरायचं. हे कर्मकांडातले दोष भयानक आहेत. म्हणून कर्म करूनही त्या कर्त्याला पतनाला जाण्याची पाळी येते. कुणी असं म्हणेल काय सांगितलंय, करूच नाही ना, मग तर न करणं हा तर मोठा दोष आहे. ते कर्म न करणं हा मोठा दोष आहे. करावे तर असे दोष आहेत. मग करावं काय नेमकं, तर करावंच. मग दोष होतील ते, तर होणारे दोष घालवण्याकरता शास्त्रात एक मार्ग सांगितलेला आहे. कर्म करा, त्या कर्मात दोष घडतील, पण ते घडलेले दोष जाण्याकरता आणि ते कर्म सांग होण्याकरता, परिपूर्ण होण्याकरता तुम्ही एक करा. त्या कर्माच्या आरंभी नामस्मरण करा, कर्माच्या मध्ये नामस्मरण करा आणि कर्माच्या अंती नामस्मरण करा. असं जर तुम्ही नामस्मरण त्या कर्मामध्ये केलं तर नामस्मरणाने त्या कर्मातले दोष जातात आणि त्या कर्माला पूर्णता प्राप्त होते. ज्ञानोबरायांचा एक अभंग आहे, आपण आरंभी आवडीने आदराने जर नाम घेतलं, आरंभी आवडी आदरे
आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. त्या कर्माच्या आरंभी मध्ये अंती जर आपण नामस्मरण केलं तर नामस्मरणाने त्या कर्मातले दोष जातात आणि त्या कर्माला पूर्णता प्राप्त होत असते. भागवतात म्हटलेलं आहे, न्यूनम संपूर्णताम याती सद्यो वंदे तमच्युतम. न्यूनम संपूर्णताम यात्रा चिंतन करावं. नाथ महाराजांची सुंदर ओवी यावरची, कर्मी कर्म विगुण होत, तेथ स्मरावामी भगवंत, नामे न्यून ते पूर्ण होत ऐसे महिमान नामाचे. कर्मामध्ये करत असताना वैगुण्य प्राप्त होतं, काही दोष प्राप्त होतात. तर दोष प्राप्त झालेले त्याचा दुष्परिणाम कर्त्याला भोगावा लागतो कर्म करूनही. मग काय करावं? करायला तर पाहिजेच, करावं तर असे दोष आहे. मग या करता शास्त्रात हा मार्ग सांगितला. जसं ढगफुटी झाली, खूप जोराचा पाऊस झाला, महापूर आला, त्या महापुरात पूल तुटला, पूल तुटला गेला, रस्ता वाहून गेला. आता पुढे जाता येईल का पलीकडे? आपल्याला नाही जाता येईल. मग काय करायचं? असं झालं की शासन प्रशासन लगेच कामाला लागतो, तातडीने कामाला लागतं आणि पर्यायी रस्ता लगेच तयार केला जातो. बाह्य वळण, बाजूचं वळण, डायव्हर्शन, लगेच जेसीबी, सर्व काम तातडीने प्रशासन कामाला लागतं आणि लगेच बाजूने रस्ता तयार केला जातो आणि पुढे जाणं, पलीकडे जाणं होतं. तसं आपण कर्म करत असताना काही तुटले, त्यातला मार्ग जर काही चुकला गेला, दोष जर घडला तर पुढे कर्म पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. मग त्याकरता काय? तर पर्यायी रस्ता हा, बाजूचं वळण, डायव्हर्शन, नामचिंतन करा. त्या कर्मामध्ये आधी मध्य अंती नामचिंतन जर केलं तर नामचिंतनाने त्यातले दोष जातात आणि त्या कर्माला पूर्णता प्राप्त होत असते. ऐसे महिमान नामाचे. म्हणून या कुटुंबियांची आवड आणि आमच्या पांडुरंगाचं मार्गदर्शन गडकरी आणि या दृष्टीने ही नामसंकीर्तनात्मक सेवा ही आयोजित करण्यात आली. त्या दृष्टीने आपल्याला थोडंसं नामचिंतन करायचं आहे. थोडासा यातला शास्त्रीय भाग पाहून आईचं महत्त्व आपल्याला थोडंसं सांगायचं आहे. या ज्या मातोश्रीच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न होत आहे, त्या मातेचं आपल्या जीवनात काय स्थान आहे, आईचं काय महत्त्व आहे, आई जीवनात आपल्याकरता काय काय करते, काय घडवते आणि आपलं जीवन कसं पूर्णत्वाला जातं, सांग होतं. या दृष्टीने तसाच भाव व्यक्त करणारा तुकोबाऱ्यांचा हा अभंग आज या निमित्ताने मी सेवेला घेतलेला आहे आणि आपली नामसंकीर्तनात्मक सेवा घडते आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती. तुका म्हणे माझे तुम्हा सर्व संतांवरी ओझे, ऐसी कळवळ्यांची जाती करेला भावीन प्रीती. जगद्गुरु तुकोबारायांचा संत आपल्या जीवनात काय घडवतात, आपल्या जीवनाचं ओझं संत कसे स्वीकारतात आणि आपल्याला जीवनाची सार्थकता घडवून देतात. तर ते संत कसं ओझं स्वीकारतात आणि आपलं रक्षण करतात, याकरता तुकोबारांना दृष्टांत द्यावा असं वाटू लागलं. म्हणून तुकोबारांनी आईचा दृष्टांत घेऊन आई कसं आपल्या लेकराचं ओझं वाहते, आई किती कसा त्रास सहन करते, तसंच संत देखील हे आपली माता आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. म्हणून आईप्रमाणे आई जशी बालकाचं ओझं वाहते
बालकाचं सर्व काही हित वाहते, सर्व काही त्रास सहन करते, तसेच संत हे आहेत असं तुकोबाराय संतांचं महत्व आईच्या दृष्टांताने देऊन स्पष्ट करतायत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याने अशी वाटचाल केली पाहिजे की संतांचं मार्गदर्शन घेऊन संतांच्या आधिपत्याखालीच आपल्या जीवनाची वाटचाल आपण केली पाहिजे. तरच जीवन हे पूर्णत्वाला जातं, सार्थक होतं, कल्याण होतं. जर आपल्या मनाने जीव काही वाटचाल करू लागला तर आपल्या मनाच्या मार्गाने जाणारा जीव हा ध्येयाला साध्याला प्राप्त होत नाही, त्याचं कल्याण होत नाही, त्याच्या जीवनाला पूर्णता येत नाही, उलट तो मुकला जातो. ज्ञानोबा हरिपाठ मनोमार्गी गेला तो आपल्या सर्वसामान्य जीवनाला उपदेश करतात. बाबांनो, आपल्या मनाच्या मार्गाने जाऊ नका, आपल्या मनात येईल ते तुम्ही करू नका. मनोमार्गाने जो जातो त्याला प्राप्ती काही होत नाही, उलट तो सर्वस्वाला मुकला जातो. मनोमार्ग गेला तो येथे मुकला. म्हणून मनोमार्गाने जाऊ नका. मग कोणत्या मार्गाने जावं? तर मार्ग दाखवून गेलेले संत आहेत. त्या संतांनी मार्गाने ध्येय आपलं गाठवलेलं आहे आणि तुम्हा मला तो मार्ग दाखवण्याकरता ते आलेले आहेत. म्हणून आपल्या मनोमार्गाची गती संतांच्या संगतीत जर लावली तर तो मुकू शकत नाही, उलट श्रीपतीला आकळू शकतो. संतांचे संगती हरिपाठातच ज्ञानोबराय सांगतात, संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. संतांच्या संगतीत मनोमार्गाची गती जर आपली लावली तर श्रीपतीला आकळू शकतो. म्हणून संतांच्या संगतीत गेलं की आपल्याला निश्चित दिशा मिळते, मार्ग सापडतो आणि त्या मार्गाने आपण जावं. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पथे चालो तेनेची पथे पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. संत जो मार्ग दाखवतात त्या मार्गाने जर आपण गेलो तर पुढे कुठे अडथळा येत नाही.
निश्चित तो ध्येयाला आपल्या मुक्कामाला पोहोचत असतो. म्हणून संतांच्या संगतीत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या जीवनाची वाटचाल करावी. म्हणून तुकोबारायांच्या हे लक्षात आलं, ज्ञानोबारायांचं विधान, शास्त्राचं विधान लक्षात आलं आणि तुकोबारायांनी विचार केला की आपण इकडे तिकडे कुठे न भटकता संतांकडेच गेलं पाहिजे. आपलं जीवन संतांना समर्पित केलं पाहिजे, संतांचं मार्गदर्शन केलं पाहिजे, तरच आपलं जीवन चांगलं होईल, अन्यथा नाही. म्हणून तुकोबाराय देखील या कामाला लागले, प्रयत्नाला लागले. संत कुठे आपल्याला भेटतील, कसे प्राप्त होतील की आपलं कल्याण होईल, आपलं चांगलं जीवन बनेल. म्हणून तुकोबारायांना या पद्धतीने लक्षात आलं की संतांची आपण करुणा भाकावी, संतांची विनंती करावी. म्हणून तुकोबाराय संतांना विनंती करतायत, संत मायबाप हो, आता तुम्ही कृपावंत आहात, जीवलग आहात, तेव्हा तुम्ही जीवलग कृपावंत संत, माझं काय गोमुठ करा, माझं सर्व ओझ तुमच्यावर आहे. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग तुमचे करा प्रार्थना करतायत, विनंती करतायत, संत मायबापू आपण कृपावंत आहात, तुम्ही संत मायबाप कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, साधू संत आपण कृपावंत आहात आणि सर्व जीवांशी तुमचा संबंध आहे, सर्व जीवांच्या कल्याणाकरताच तुम्ही आलेले आहात, जगाच्या कल्याणा. संत तोच की सगळ्या जीवाचा जो जीवलग होतो तो. तुका म्हणे संतपण याची नाव, जरी होय जीव सकळांचा, जरी सकळांचा जीव होय तर संतपण. सर्व जगाचा सर्व जीवांचा जीवलग जर होत नसेल, सर्व जीवांचा जीव जर होत नसेल तर तो संत नाही, मग जंत म्हणा. संत कहावन कठीण आहे, कठीण संत का पंथ, काम क्रोध को जीता नहीं, संत नहीं वो जंत. तो संत म्हणण्याला लायक नाही, तर संत व्हा. तोच संत की जो जीवलग, जरी होय जीव सकळांचा. म्हणून तुम्ही कृपावंत संत मायबाप जीवलग आहात, तुम्ही एक करा गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. माझं गोमट करा, माझं चांगलं करा, मी माझं सर्व बोझ तुमच्यावर घातलेलं आहे. म्हणून तुकोबाराय संतांना आपलं ओझ टाकून पुन्हा सांगतात, मी नुसतं म्हटलो नाही तर माझं सर्वस्वी ओझ संत मायबाप हो तुमच्यावरच आहे. हेच अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे
संत मायबाप हो, माझं सर्वस्व ओझे तुमच्यावर आहे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, माझे ओझे तुम्हा संतावरी. माझं ओझं सर्वस्वी तुमच्यावर आहे. संत हेच जीवाचं खरं कल्याण करणारे आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. म्हणून इतर कोणी कल्याण करू शकत नाही. कल्याण करणारे फक्त एक संत आहेत. म्हणून तुकोबरांनी हे लक्षात घेतलं आणि आपलं ओझं कोणावर न टाकता ते संतांवरच टाकलं. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. संत ते स्वीकारतात, हो घेतात. ते सर्व ओझं आपल्यावर घेतात आणि जीवाचं कल्याण करतात. सर्व ओझं आपल्यावर कसं घेतात आणि कसं जीवाचं कल्याण करतात? आपल्यावर काही प्रसंग येत नाही का? त्यांना काही त्रास होत नाही का? अडचणी येत नाही का? अडचणी येतात, त्रासही होतो. सगळ्या गोष्टी संतांना जीवनात येतात, पण त्या सर्व गोष्टी संत सहन करतात. सर्व ओझं आपल्यावर जीवाचं घेऊन त्या जीवाचं कल्याण करतात. कसं करतात? तुकोबरा म्हणतात, तुम्हाला समजण्याकरता मला दृष्टांत सांगावं लागेल. म्हणजे दृष्टांत सांगितला की संत कसं ओझं स्वीकारतात आणि संत जीवाचं कसं कल्याण करतात हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा सर्वांना समजून येण्यासारखा दृष्टांत तुकोबरांच्या लक्षात आला की आई एक अशी चीज आहे की ती आई सर्वस्वी आपलं बालक, आपलं लेकरू, त्या लेकराला खूप जपत असते, खूप जपत असते. नव्हे नव्हे त्या लेकराचं हित कसं होईल ती सारखं आपल्या जीवनात ते वाहत असते. तुकोबरा म्हणतात, तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आई डोळ्यासमोर आणा. आई प्रत्येकाला आहे, बाकी कोणाला काय असेल नसेल, बहीण असेलच असं नाही, पत्नी असेलच असं नाही, मुलगी असेलच असं नाही, पण आई सर्वांना आहे. आई ही सर्वांना आहे. आईशिवाय आपला जन्मच होत नाही. म्हणून आई ही सर्वांना आहेच. बाकीची नाती सगळी आपल्या जीवनात घडली जातील असं नाही, पण आई हे नाते अतूट आहे. आईशिवाय आपल्याला जन्मच नाही. म्हणून आपल्याला जन्म देणारी, हे जग दाखवणारी, आपल्या कल्याणाचा मार्ग दाखवणारी पहिली जर कोण असेल तर ती आई आहे. ती आई आपल्या लेकराच्या बाबतीत काय करते ध्यानात आणा. म्हणे महाराज तुम्हीच सांगा ना. महाराज म्हणता, सांगतो तुम्हाला. आईच्या जीवनात एकमेव उद्दिष्ट हे असतं की आपल्या लेकराचं हित कसं होईल हे ती आईसारखं अंतःकरणात त्याचं चिंतन करून असते. नुसतं चिंतन करून असते असं नाही, ते हित ती वाहते. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात राधे
गीतेच्या पहिल्या चरणात जाणीव करून देतात की आई काय करते. जशी आई तसे संत जीवाचं ओझ स्वीकारतात आणि जीवाचं कल्याण करतात. आई काय करते? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे. आईचं चित्त आपल्या लेकराचं हित वाहण्यातच सारखं रत झालेलं असतं, जडलेलं असतं. इथे वाहे पाठ, काही लोकांनी जाणे असा पाठ घातलाय. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. पण जाणे पाठापेक्षा वाहे पाठ अतिशय चांगला. जाणे म्हणण्यामध्ये फक्त ज्ञान आहे, तिथे क्रिया कर्तृत्व असेल असं नाही. पण वाहे म्हणण्यातून जाणूनही पुढची क्रिया आहे, वाहन प्रत्यक्ष क्रिया. म्हणून वाहे वाहे पाठ हा चांगला. हित नुसतं जाणते असं नाही, हित स्वतः वाहते. आईच्या चित्तात लेकराशिवाय दुसऱ्याला जागा नाही. आईच्या चित्तात पुरेपूर जागा जर कोणाला असेल तर लेकराला आहे. केवळ चित्तात लेकराचीच व्याप्ती असते. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईच्या चित्तात एकूण व्यापून कोण असेल तर बालक, लेकरू. तिच्या चित्तात दुसरं काही नाही. काही करत असली तर काही असली तर तिचं चित्त माझं लेकरू कुठं गेलं असेल, तिकडं तर गेलं नाही, बाजूला पुढे पडायचं, कुठं जायचं, कुठं काय व्हायचं. लगेच आई धावते आणि त्या बालकाला सांभाळते. चित्तात एकूण व्याप्ती. देह विसरे आपुला, जवळी घेता शीण गेला. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. म्हणून सारखं ही ती वाहत असते. प्रत्यक्ष क्रियेत ती आणते. क्रियेने त्या मुलाला सारखं क्षणाक्षणाला सांभाळत असते. माझं बालक कुठे पडणार तर नाही ना, त्याला लागणार तर नाही ना. सारखं ते चाललं, उठायला पाहतं, चालायला पाहतं, ही चालवायला पाहते, मागे मागे चालते, इकडून पडू नये तिकडून पडू नये. सारखं हात दोन्ही बाजूनी संरक्षक भिंत सांभाळून चालते. मुलाला पडू देत नाही. सारखं चित्त मुलाच्या रक्षणा करते, मुलाच्या पालन पोषणा करता आईचं चित्त ते वाहत असतं. सर्व काही करत असतं. तुकोबराय म्हणतात अशी आईची लेकराच्या हिताविषयीची जी धडपड आहे, तळमळ आहे, तशीच संतांची ही जीवाच्या हिताविषयीची तडफड आहे. जीवाचं हित व्हावं या करता संत इथे आलेले आहे. जगाचं हित कशात आहे, अहित कशात आहे याचा पुरेपूर शोध आले संत हिताहित जगाचे. जगाच्या हिताहिताचा पुरेपूर शोध घेऊनच संत या ठिकाणी आलेले. जे हिताहित देखती हानी कनवा घेपती पुसोनी शिना हरती देती सुख. संत जशी आई आपल्या लेकराचं हित वाहते तसं संत जीवाचं हित वाहत असतात. तुकोबाराय म्हणतात जसं आईचं तसं माझा विश्वास संतांवर आहे. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा का तेची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा तेच माझं हित करणारे आहेत. म्हणून हिताची जाणीव खरी संतांच्या ठिकाणी आहे. जशी आई तसे संत
पण आई का करते हो हे? संत का करतात? त्याचं कारण आहे स्वभाव. स्वभाव जो असतो तो स्वभाव ते सर्व करायला लावतो. तसं आईचा स्वभाव असा आहे की लेकराची सारखी काळजी वाहणं. का? कोणतीही क्रिया कोणतंही कार्य हे प्रेमाने होत असतं. प्रेम जर नसेल तर मनुष्य तिकडे प्रवृत्त होत नाही, काही करतच नाही. अहो म्हणतात त्याला अजिबात प्रेम नाही हो, लय निष्ठुर, काही त्याला काही वाटत नाही, काही हो निष्ठुर. आणि त्याच्या ठिकाणी फार प्रेम आहे, फार प्रेम. त्या प्रेमाने तो गप राहत नाही, तो ते सगळं करतो. तसं आई लेकराचं हित वाहते. तर का वाहते? तर तिच्या अंतःकरणात तशी प्रीती आहे म्हणून. ती प्रीती कशी आहे? त्या प्रीतीला दोन विशेषण देऊन तुकोबार अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगाचं हित कसं वाहतात याकरता आईचा दृष्टांत देऊन तुकोबाराय सांगतात. या अभंगातील पहिली 3 चरण आईच्या स्वभावाचं प्रकटीकरण करणारे आहेत आणि त्याप्रमाणे संत कसे आहेत हे 4थ्या चरणात सांगतायत. तर दुसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात आई हे लेकराचं हित का वाहते? तर तिचा स्वभाव ऐसा मातेचा स्वभाव सूत दोरी एक जीव, मातेच्या चित्त्यावघी बाळकाची व्याप्ती. म्हणून आई ही बालकाचं हित वाहत असते. तिच्या अंतःकरणात कळवळ आहे. आईशी कळवळ्याची जाती करे लाभावीन प्रीती. लाभावीन प्रीती आणि कळवळ्याची प्रीती 2 विशेषण आहे प्रीतीला.
लाभाविन प्रीती आणि कळवळ्याची प्रीती. कळवळा आहे, देह विसरे आपला जवळी घेता अशी नाही. कळवळा आईच्या अंतःकरणामध्ये कळवळा आहे. कळवळा प्रीतीचा, प्रीतीचा तो कळवळा आहे. तसं संतांच्याही अंतःकरणामध्ये जगाच्या कल्याणाचा कळवळा आहे. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. जशी आईची कळवळ्याची प्रीती आहे, लाभाविना प्रीती आहे. आई मुलाकडून अपेक्षा कसली धरत नाही, कसलीच अपेक्षा धरत नाही. ती करत राहते, आपलं सर्वस्व आपलं पणाला लावते आणि बाळकाचं सर्व काही लालन पालन करत असते. म्हणून लाभाविना प्रीती आणि कळवळ्याची प्रीती ही जशी आईची आहे, तसं संतांच्या अंतःकरणामध्ये जगाच्या हिताचा कळवळा आहे. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. हिताचा कळवळा संतांच्या जीवनात आहे. बुडता हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून. अशी कळवळ्याची प्रीती आणि लाभाविना. संत कसलीच अपेक्षा धरत नाही. संत लाभाची अपेक्षा न धरता जीवाचं कल्याण करत असतात. कुठली अपेक्षा नाही. अनपेक्षा शुचिर दक्ष, अपेक्षा रहित ते असतात. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा, सुखासी चढावा दयाचे असणे. तेव्हा संत निर्लोभ, कुठलाही लोभ न ठेवता, कुठली लाभाची अपेक्षा न धरता जगाचं कल्याण करत असतात. संत किती कसा भार वाहतात, किती कष्ट सोधतात. तुकोबारा म्हणतात, जशी आई तसे संत. आई जन्माला आल्यानंतरच त्या बालकाकडे पाहते असं नाही, उदरात असल्यापासून आई त्याची काळजी वाहते. गर्भधारणा झाल्यापासून त्या गर्भाचं पालन पोषण कसं होईल, त्याची वाढ कशी होईल, याकरता ती आई खूप जपत असते. ती 9 महिन्याचा काल कसं वाहते त्या बालकाला आणि किती कसं सहन करते. सर्व काही येणारं अरिष्ट ती सहन करते. तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आई आपल्या पोटामध्ये त्या बालकाचा सर्व भार वाहत असते. पोटी भार वाहे. तो 9 महिन्याचा काल माझ्या बालकाचं कसं संरक्षण होईल, त्याची वाढ कशी होईल, त्याला काही इजा होणार नाही, सर्व प्रकारे ती जपते, सर्व प्रकारचं पथ्य पाळते. जुन्या माता भगिनी सांगतात, डॉक्टर सांगतात, ते सर्व पथ्य ती पाळते. माझ्या बालकाला कुठली इजा होऊ नये, ते बाल सुरक्षित योग्य प्रकारे जन्माला यावं, ही आई पोटात असल्यापासून काळजी वाहते. पोटी भार वाहे आणि त्याचे सर्वस्व आहे. पुढे जन्माला आल्यानंतर
त्या बालकाकडून जरी काही अपराध घडले तरी ते अपराध आई सहन करते. त्याचे सर्वस्व ही साहे. त्याच्याकडून अनेक प्रकारे अवमानही होतो आईचा. काही वेळेला नव्हे आईला त्रस्तही करतात काही मुलं. धुंदुकारीने किती त्रस्त केलं होतं आईला. खूप त्रस्त करतात पण तरी आई ते सहन करते. शंकराचार्य सांगतात कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. कुपुत्र जन्माला येईल पण कुमाता मात्र जन्माला नाही. आईला मारणारी मुलं जन्माला आलेली आहेत पण मुलाला मारणारी आई नाही. आई सर्वस्वी ते सहन करते. त्याचे सर्वस्वही साय. किती अपराध मुलाकडून घडले तरी ती सहन करून आपले तसंच जीवन जगत असते पण मुलाचा अनहित कधी चिंतित नाही. तसं संत देखील जीवाचे सर्व अपराध सहन करतात. वाला कोळी कुऱ्हाड घेऊन धावला होता की नाही, नारदाला मारायला धावला होता. आपल्याला मारायला आलेल्या वाल्याचं नारदाने वाल्मिक ऋषी बनवला की नाही. मला सांगा, नारदाच्या मनात जर आलं असतं वाल्याची राग झाली पाहिजे, शाप देऊन राग करता आली असती नाही, वाल्याला संपवलं असतं. पण नारदाचा नारदपणा संतत्व हे राहिलं नसतं. मारायला आलेला वाला नारदाने त्याचा वाल्मिक ऋषी बनवला. अनेक प्रकारे संतांच्या अवहेलना जीवांकडून झालेले आहेत. ज्ञानोबरायांना, निवृत्तीनाथांना, सोपान काका, मुक्ताबाई यांना पाहिल्यानंतर लोक सचैल स्नान करायचे, अपशब्द बोलायचे, परंतु ते सर्व सहन केले नाही. आमच्या मुक्ताबाई ज्ञानोबरायांना म्हणतात, खरा योगी कोण? जो जनतेचा अपराध सहन करतो तो योगी. पावन मनाचा साहे अपराध जनाचा. विश्व रागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. विश्व क्रोधाने अग्नी जरी बनलेलं असलं तरी संतांनी पाणी व्हावं ती आग विझवावी. त्या योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. जनाचा अपराध साहे. त्याचे सर्वस्व साहे. सर्व काय सहन करते तसे संत हे सर्व सहन करतात. म्हणून तुकोबारा म्हणतात, जशी आई आपल्या मुलाचं जसं कल्याण इच्छिते तसं संत कल्याण इच्छितात नव्हे. तो सर्व भार आपल्यावर घेता, जीवाच्या कल्याणाचा सर्व भार आपल्यावर घेतात. तसं संत मायबाप हो, माझाही सर्वस्व भार तुम्ही तुमच्यावर घेतलेला आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारा स्पष्ट करतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी प्रीती. ज्ञानेश्वर वैकुंठवासी मातोश्री मेजराबाई बबनराव गोऱ्हे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे चारही सत्पुत्र यांनी या प्रकारे ही नामसंकीर्तनात्मक सेवा आयोजित केली. संत हे जीवाचं कसं कल्याण घडवतात हे आईच्या दृष्टांताने आपण सर्व पाहिलेलं आहे. तुकोबारायांनी तो भाव व्यक्त केलेला आहे. म्हणून संत हेच जीवाचे खरे हित जाणणारे आहेत. आई सर्वस्वी जाणेलच असं नाही. हित नाही ठावे जननी जनका दावेला लौकिकाचारती. पण संत मात्र जीवाचं परम कल्याण इच्छितात. आई सामान्य कल्याण या जीवनातलं पाहते, पण संत हे मात्र पारलौकिक त्याचं कल्याण कसं होईल
त्याचं चिरकल्याण कसं होईल या काळजीत संतही असतात. म्हणून संतांचं विशेषत्व हे आईप्रमाणे आहे. आईपेक्षा विशेष म्हणून संतांना म्हणायला हरकत नाही. या प्रकारे भागवतातही नाथ महाराजांनी खूप सुंदर याचं विवेचन केलेलं आहे. म्हणून 5 माता 5 पिता दाखवून खरा सख्खा बाप सख्खी आई कोण असेल तर संत आहे. म्हणून याप्रमाणे संतांचं गुणगान केलेलं आहे. आपणही आपल्या जीवनामध्ये आपलं परमकल्याण व्हावं वाटते तर आपणही संतांची अनुसरावं, संतांच्या संगतीत यावं, संतांच्या मार्गदर्शनानुसार आपण आपल्या जीवनाची वाटचाल केली तर आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या दृष्टीने विजलाबाईच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही नामसंकीर्तनात्मक सेवा त्यांच्या 4 सत्पुत्रांनी कुटुंबियांनी संपन्न केलेली आहे. म्हणून आपलं मोडाळे का मोखाळे मोडाळे इगतपुरी तालुक्यातील मोडाळे गावात यांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. इथे या ठिकाणी हा कार्यक्रम प्रथम वर्ष श्राद्धाचा संपन्न केलेला आहे. तर संत आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. आपणही संतांशी संबंध जोडावा की आपले परमहित झाल्याशिवाय राहणार नाही. असे अभंग नजरेसमोर ठेवून अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवावं. हेच अभंग आपल्याला तारणार. तुकोबरायांच्या अभंगाने दगडांना तारलेल्या आपल्याला का नाही तारणार. जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैस्याला आहे. दगड बांधून अभंग बुडवले होते. हे तुकोबरायांचे हे अभंग दगड बांधून रामेश्वर भट्टाने बुडवले इंद्रांच्या डोहात. पण ते जनतेला तारणारे असल्यामुळे ते अभंग दगडांनाही घेऊन वर आले आणि 18 दिवस पाण्यात राहणे कोरडेच्या कोरडे आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. तिथे जर ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणत असत, ते बुडाले असते ना तर आपणही बुडालोच असतो. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवरती अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून हे सर्व अभंग तिथे लावलेले आहेत. दगडावर कोरून का लावले ते दगडाला घेऊन वर आले. मग अभंग जर दगडाला सोडायला तयार नाही आपण तरी अभंगाची दगडाची ताटातूट का करा. दगडासहित मिळाले म्हणून दगडावरच करून त्याचं चिरस्मारक उभं राहिलेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावला गेलाय. आपण आलेलाच असाल, पाहिलेला असेल. जसं काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे, तसं आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. पूर्ण गाथा तुकोबरायांचा मार्बलवर कोरून त्याचं मंदिर उभं केलेलं आहे. एकेका अभंगाच्या दर्शनात जीवाचं परम कल्याण. रामेश्वर भट्टाने एक अभंग फक्त वाचून पाहिला, चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते. एक अभंग वाचून पाहिला, त्याच्या अंगाचा दाह शांत झाला. असे सर्वच्या सर्व अभंग जर आपल्या जीवनात आपण त्याचं अनुष्ठान केलं, अनुसरण केलं तर आपणही तरल्याशिवाय का राहणार नाही. म्हणून या तारक अभंगाचा चिरस्मारक उभा आहे. आपणही त्याचा आश्रय करावा. आपण या अनेक योजना तिथे गाथा मंदिरावर राबवल्या जात आहेत. रोज अन्नदान तिथे होत असतं. 700-800 लोकांना रोज जेवण असतं. दर्शनाला आल्या भाविकांना तिथे दररोज दुपारी 12 ते 2 यावेळी जेवण दिलं जातं. उच्च दर्जाचं मिष्टानाचं जेवण असतं. अन्नदान आहे, आरोग्यदान आहे. दर बुधवारी आयुर्वेदिक पद्धतीप्रमाणे चिकित्सा केली जाते, मोफत औषधही दिली जातात. तसंच ज्ञानदानही आहे. मुलांना तिथे शिक्षणही दिलं जाते गुरुकुल पद्धतीने. मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय सर्व विनामूल्य केली जाते. 1 नया पैसा घेतला जात नाही. असं मुलांना आता सध्या 150 विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय 7 वर्ष आपण करतो आहे. 7 वर्षात तो आचार्य होणार, 7 वर्षात तो MA होणार. अशी योग्यता त्याला प्राप्त होणार. संस्कृत माध्यमातून आध्यात्मिक हे शिक्षण तिथे दिलं जाते. 4ही भाषेतून संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी.
तो जगापर्यंत पोहोचू शकतो आणि संतांचे विचार जगापर्यंत देऊ शकतो. अशा प्रकारचे हे शिक्षण, हे ज्ञानदान एक तिथे घडतं आहे. आपण बिजीच्या उत्सवाला तरी जरूर या, गाथा मंदिर या, पहा ते कसे तारक अभंग आहेत. आपल्या जीवनात त्याला दिशा ही मिळू शकेल. भगवान करू आपल्या सर्वांच्या अंतःकरणात ते सद्विचार निर्माण होऊन सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून झालेली सेवा भगवंताच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या, तुकोबरायांच्या चरणी, या मातेच्या चरणी समर्पित करून एकच करणं वागतो. तुम्ही आम्ही सर्वजण या संतांच्या विचाराचे पाईक बनावेत. दुर्व्यसनं सोडावीत, दुर्वर्तनं सोडावी. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, एकादशी व्रत, नित्य नामस्मरण, आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची दीनदुःखिताची सेवा करत सर्वजण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं थोडा वेळ भजन करून आणि सेवेला विराम देतो. Ah